वेलकम एव्हरीवन. सेटच्या प्रवासात पुढे जात असताना आपल्याला सगळ्यात मोठा लागणारा काठा म्हणजे सिलोजिझम आहे. सिलोजिझमचा आपला प्रवास हा उच्चारापासून सुरू होतो. सेट एक्झाम मध्ये लॉजिकल रिझनिंगचे 5 प्रश्न येतात. त्यापैकी एक प्रश्न हा नेहमीच अवघड असतो आणि तो प्रश्न हा सिलोजिझम टॉपिकवर अवलंबून असतो आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या विषयाचेच कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. वरती आणि साईडला दिलेल्या वेन डायग्रामच्या आधारे आपल्याला याची उत्तरं शोधायची आहेत आणि अगदी सिंपल पद्धतीने आपण हे सगळं बघणार आहोत. मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर. कुठल्याही 4-5 मराठी महिन्यांची नावं मला सांग बघूया. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, नागरिक. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few. या व्हिडिओमध्ये सिलोजिझमचा आपण पूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत आणि तिथूनच आपल्याला 2 मार्क कसे मिळवता येतील याचाही प्रयत्न करणार आहोत. सिलोजिझमचा व्हिडिओ बनवण्यासाठी जेव्हा मी पीपीटी तयार केली तेव्हाच माझ्या लक्षात आलं की क्या कारीगरी है. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना खूप टेम्परेचर वाढलेलं आहे. लिटरली माझं मोबाईल, लॅपटॉप गरम झालेले आहेत आणि या रूम मध्ये 4 बल्ब आहेत. ते 4ही बल्ब तापलेले आहेत. पण तुम्ही कधीच सेट एक्झाम साठी तापणार असं मला विचारावं वाटतंय. सिलोजिझमच्या मेन पॉइंट्स कडे जाण्याआधी आपल्याला त्याच्या प्रश्नांचा फॉर्मॅट लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पहा, सिलोजिझमचा प्रश्न जर आपल्याला एक्झाम मध्ये आला तर त्यामध्ये काय असतं, तर काही स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले असतात आणि त्यातच 2 किंवा 3 क्वांटिटीचे रिलेशन असते आणि त्या रिलेशन आपल्याला ओळखायचं असतं. आता त्या 2 किंवा 3 क्वांटिटीज ह्या कोणत्याही स्वरूपातल्या असू शकतात, पण एवढं लक्षात ठेवा की त्याचं रिअल लाईफशी काही कनेक्शन नसतं. आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या स्टेटमेंटवरच विश्वास ठेवून चालायचं असतं आणि सर्वात शेवटी त्यांचं रिलेशन लक्षात घेतल्यानंतर त्यांना अनालाइज करून आपण एक कन्क्लुजन काढतो आणि हेच कन्क्लुजन बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला सांगायचं असतं. इतका सिंपलचा फॉर्मॅट आहे. फक्त काय होतं, यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि हे सगळं जर आपण प्रॉपर पद्धतीनं फॉलो केलं तर आपल्याला सेट एक्झाम मध्ये 2 मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपल्याला क्वेश्चनचा फॉर्मॅट तर पूर्णतः कळाला. मग आता या प्रश्नांना सोडवायचं कसं ते लक्षात घेऊ. तर सेट साठी मी इथं काही ट्रिक्स काढलेल्या आहेत. तर यापैकी पहिली ट्रिक आहे, त्यामध्ये हे जे आहेत हे स्टेटमेंट आहेत आणि हे कन्क्लुजन आहेत. तर कशा स्टेटमेंटला काय कन्क्लुजन येतं हे आपण लक्षात घेऊ. जर दिलेल्या 2 स्टेटमेंट पैकी पहिलं स्टेटमेंट तुमचं पॉझिटिव्ह असेल आणि दुसरं सुद्धा पॉझिटिव्ह असेल तर लक्षात घ्या त्याचं कन्क्लुजन हे नेहमीच तुमचं पॉझिटिव्ह असणार आहे. हे फिक्स आहे. जर दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह तर कन्क्लुजन पॉझिटिव्ह. त्या पुढची केस आहे, जर एक स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह असेल तर तुमचं येणारं कन्क्लुजन हे सुद्धा डेफिनेटली निगेटिव्ह असणार आहे. या स्टेटमेंटचा क्रम कसाही असू शकतो. जर स्टेटमेंट पहिलं निगेटिव्ह असेल, दुसरं पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा तुमचं कन्क्लुजन हे निगेटिव्हच येणार आहे. आणि मग शेवटचा सिनारिओ असा आहे की दोन्ही स्टेटमेंट जर निगेटिव्ह असतील तर काय करायचं, तर इथं आपल्याला कोणत्याच गोष्टीत कन्क्लुजन मिळत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. तुमचं कन्क्लुजन हे स्ट्रॉंग होल्ड करायला कोणतं तरी स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. ही जी मी पहिली ट्रिक सांगितली ह्या ट्रिक वरूनच तुमचा अर्धा क्वेश्चन नक्कीच सॉल्व्ह होणार आहे. सेटवाले दरवर्षी जे प्रश्न डिझाईन करतात त्यांची मॅक्झिमम उत्तरही ह्या ट्रिकनं आपल्याला मिळतात. आणि दुसरी ट्रिक काय आहे तर लक्षात घ्या. दुसऱ्या ट्रिक मध्ये मी सांगितले, जर स्टेटमेंट मध्ये एखादा ऍटमच नाही तर त्याबद्दलचे कन्क्लुजन हे चूक असणार आहे. जर 2 स्टेटमेंट मध्ये 2 ऍटम सांगितले, एकामध्ये घोडा आणि एकामध्ये हत्ती असं सांगितलं आणि जर वाघाबद्दलचं स्टेटमेंटच नसेल पण कन्क्लुजन मध्ये तुम्हाला वाघ इन्क्लूड केला तर ते कन्क्लुजन डेफिनेटली चूक असणार आहे. कसं काय, कारण वरच्या 2 स्टेटमेंट मध्ये तर वाघ नव्हता, मग खालच्या कन्क्लुजन मध्ये वाघ येणारच नाही ना. अशाच पद्धतीनं स्टेटमेंट मध्ये कोणते कोणते आयटम तुम्हाला दिलेत त्याबद्दलचेच कन्क्लुजन तुम्ही काढू शकता. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच पद्धतीनं स्टेटमेंट मध्ये जे आयटम तुमच्याकडे आहेत त्याच आयटमचं तुम्ही कन्क्लुजन काढू शकता. रिअल लाईफ सिनारिओ इथं बिलकुल अप्लाय करायचं नाही. असं लक्षात घ्या की 2 मुलं आहेत, एक तुम्ही आहात आणि एक तुमचा मित्र आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघून सिलोजिझमचा अभ्यास करून एक्झामला जाताय आणि तुमचा मित्र तसाच एक्झामला गेला बिना प्रिपरेशनचा. इथल्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि तुमचा मित्र काय करणार तर रिअल लाईफ सिनारिओ ऍड करणार आणि त्यामुळे त्याचा तो प्रश्न डेफिनेटली चुकणार आहे. म्हणून सिलोजिझमचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर हा टॉपिक खरंच खूप सिंपल आहे, पण आपण त्याचं प्रेशर किंवा लोड जास्त घेतल्यामुळे आपल्याला हे अवघड वाटू लागतंय. पण हा व्हिडिओ मी असा डिझाईन केलाय की तुम्हाला हा टॉपिक सोपा पण वाटला पाहिजे आणि तुम्हाला मार्क पण मिळाले पाहिजे. या स्लाइडमध्ये आपल्याला सिलोजिझमचं काही फाउंडेशन पाहायचंय. 4 टाईपचे स्टेटमेंट्स असू शकतात. कोणते तर ऑल नावाचे. ऑल म्हणजे ज्या
त्या स्टेटमेंटमध्ये सर्व हा शब्द आहे. पुढचा टाइप आहे सम वाले स्टेटमेंट्स, म्हणजे काही हा शब्द असतो. तिसरा आहे नो, म्हणजेच कोणताही नाही, आणि सम नो म्हणजेच काही नाही. असे काही स्टेटमेंट्स असू शकतात. याचं तुम्ही प्रिपरेशन मराठीमध्ये करा किंवा इंग्लिशमध्ये करा, तुम्हाला बिलकुल फरक पडणार नाही. फक्त तुम्हाला ट्रिकवर कॉन्सन्ट्रेट करायचं. जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये ऑल हा शब्द दिसला तर तुम्हाला अशी वेन डायग्राम काढायची. आता कसं, आता एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊ. ऑल ए आर बी असं जर म्हटलं तर काय करायचं, आपण मधल्या भागात ए काढायचे. ऑल ए आर बी म्हणलं आणि बाहेरच्या आउटसाइडला इथं बी काढायचे. हे तुमची वेन डायग्राम झाली. तुम्ही हे प्रॉपरली असं लक्षात घ्या की जी पहिली क्वांटिटी आहे ती आपण छोट्या सर्कलनं दाखवली, म्हणजे ब्ल्यू सर्कलनं, आणि जी दुसरी क्वांटिटी आहे ती आपण मोठ्या सर्कलनं दाखवली. म्हणजे बघा, असं म्हटलं की सर्व मुली ह्या हुशार आहेत, तर मुली काय येणार, छोटा सर्कल येणार, आणि हुशार आहेत म्हणजे मोठा सर्कल हा हुशारचा येणार. हे तुम्ही प्रॉपरली लक्षात घ्या. ऑलच्या स्टेटमेंट बद्दलची तुमची क्लिअरिटी झाली असेल असं मी समजतो, आणि पुढच्या स्टेटमेंटकडे जातो, तो म्हणजे समचे स्टेटमेंट. जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये सम हा शब्द दिसला तर तुम्ही काय करणार, तर ही वेन डायग्राम काढणार. आता इथं एक्झाम्पल थ्रू समजून घ्यायचं, तर सम ए आर बी असं असेल तर सम ए म्हणजे आपण एका सर्कलला ए, मी ते पेन चेंज करतो, एका सर्कलला आपण ए हे नाव द्यायचं आणि दुसऱ्या सर्कलला काय करायचं, आपण बी हे नाव द्यायचं. आणि दोन्ही सर्कल हे ओव्हरलॅप झाले पाहिजेत. ओव्हरलॅप म्हणजे काय, हा जो एरिया आहे ना हा ओव्हरलॅप झाल्याचा एरिया आहे. जसे की इथं ए चा हा सर्कल आहे आणि इकडे बी चा सर्कल आहे. ह्या दोन्ही सर्कलने हा शेडेड पार्ट हा ऑक्युपाय केलाय, म्हणजे व्यापलाय आहे. आणि याच पार्टकडे फोकस करून आपल्याला याची उत्तर शोधायची आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही असंही करू शकता की सम हा शब्द आल्यानंतर तुम्ही अशी पण डायग्राम काढू शकता की सम ए आर बी असं जर म्हटलं तर काय करणार तुम्ही, सम ए म्हणजे बाहेरचा सर्कल हा ए न डिनोट करणार आणि आर बी म्हणजेच बी हे मध्ये टाकणार. म्हणजे मोठा सर्कल हा ए चा झाला, छोटा सर्कल हा बी चा झाला. म्हणजे मी असं म्हटलं की काही मुली हुशार आहेत, हा मुलींचा सर्कल झाला आणि हा हुशारचा सर्कल झाला. ओके, ठीक आहे. तर आता काय होतं इथं, मग इथं हा जो मी शेडेड पार्ट करतोय त्यावरून लक्षात येतं की काही मुली हुशार आहेत. ओके, फाईन. आणि मी लाल कलरची पेन वापरतो. काही मुली हुशार नाहीत हे तुम्हाला ह्या बाजूच्या आउटसाइडच्या सर्कलनं लक्षात यायला मदत पडते. हे तुम्ही व्यवस्थित ट्रेस करा. एक्झाम्पल सोपं आहे. दोन सिनारिओ येतात काही मध्ये की सम ए आर बी ओव्हरलॅपिंगचा, आणि दुसरा येतो सम ए आर बी म्हणजे हा ए आणि हा बी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट असणार आहे. तसं लक्षात जर घेतलं तर पहा, ऑल साठी आणि सम साठी काढण्यात येणारी शेवटची डायग्राम ही सेमच आहे. म्हणजे ऑल साठीची ही डायग्राम आणि सम साठीची ही डायग्राम सेम आहे. पण मी इथं म्हटलेला सिनारिओ इथं वेगळा होता. इथं ऑल ए आर बी म्हणजे मी मधून बाहेर जात होतो आणि इथं मी काय केलं, सम ए आर बी म्हटल्यामुळं सम ए म्हणजे ए बाहेर घेतला आणि आर बी म्हणल्यामुळे मी काय केलं, बी ला मध्ये पाठवलेलं आहे. अशी सिंपलशी ट्रिक आहे. आणि हे जर दोन सिनारिओ कळाले तर तुम्हाला मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरे येतात. खालचे दोन सिनारिओ तसे जास्त एक्झामला येत नाहीत, पण तरी त्यावर आपण एकदम क्विक रिव्हिजन मारू. तर खाली काय आहे की नोचं स्टेटमेंट आलं म्हणजे नाही असं जर स्टेटमेंट मध्ये तुमच्या असेल तर तुम्ही हे ह्या पद्धतीने लक्षात द्यायचं. स्टेटमेंट जर असेल की नो ए आर बी तर काय करायचं, इथं ए दाखवायचं एका सर्कल मध्ये, इथं दुसऱ्या सर्कल मध्ये बी दाखवायचं, पेन चालत नाही, इथं दुसऱ्या सर्कल मध्ये बी दाखवायचं आणि नो केल्यामुळे इथं तुम्ही क्रॉसचं मार्क टाकायचं. म्हणजे कोणताही ए हा बी नसणार आहे. दोन्ही सर्कल बिलकुल ओव्हरलॅप नाही होणार आहेत याची काळजी घ्यायची. आणि पुढे चालून तुम्हाला सम नोचे जर स्टेटमेंट आले तर त्यामध्ये काय करायचंय, सम ए आर नो बी असं जर स्टेटमेंट असेल तर इथं पहा, हा सर्कल ए चा असेल, हा दुसरा सर्कल हा बी चा असेल आणि सम नो म्हटल्यामुळं ए चा सम म्हणजे थोडासा पार्ट, हा पार्ट हा नो बी असेल आणि हा जो बाकीचा पार्ट उरलेला आहे याचा, त्याबद्दल आपण कोणतेही स्टेटमेंट करू शकत नाही. पण हा जो शेडेड पार्ट मी करतोय त्याबद्दल आपण नक्कीच सांगू शकतो की सम ए आर नॉट बी असं सिंपल आहे. याही डायग्राम न तुम्ही दाखवू शकता. या डायग्राम मध्ये काय आहे, आता इथं ए चा सर्कल असणार आहे
इथं बी चा सर्कल असणार आहे. इथं काही ए हे बी नाहीत हे इथं एक्झॅक्टली कळतं, कारण इथं ए आणि बी हे दोन्हीही ओव्हरलॅप बिलकुल होत नाहीत. त्यामुळे आपण इथून बिलकुल सांगू शकतो की एकही ए हा बी नाही किंवा काही ए हे बी नाहीत. इतके साधे आणि सिंपल सिनारिओ आहेत आणि हे चारही सिनारिओ तुम्हाला व्यवस्थित कळाले असेल अशी मी अपेक्षा करतो. सगळ्यात महत्वाचं ऑल आणि समचं जर तुम्ही सिनारिओ लक्षात घेतला तर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतात. आणि खाली दिलेले नो आणि सम नो चे क्वेश्चन्स हे फार रेअर येतात एक्झाम मध्ये, पण तरी आपण त्यांना लर्न केलेलं आहे. आता आपण पूर्ण तयारी केलेली आहे आणि आपले रिअल क्वेश्चन सोडवायची आता वेळ झालेली आहे. अगोदरच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला वॉर्न केलं होतं की ऑल आणि सम वर जास्त क्वेश्चन आपल्याला येणार आहेत. कसे ते एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा इथं ऑलचा सिनारिओ आहे, म्हणजे ज्या स्टेटमेंट मध्ये ऑल हा शब्द येतो. ऑल ए आर बी असं जर स्टेटमेंट असेल तर त्याचे कन्क्लुजन काय काय निघतात. आता हे वरचं लिहिलेलं आहे ना ते स्टेटमेंट आहे, हे आहे स्टेटमेंट आणि हे जे आहेत ना हे खालचे दोन हे कन्क्लुजन आहेत. तर काय स्टेटमेंट आहे, ऑल ए आर बी हे जर स्टेटमेंट असेल तर त्यासाठी दोन कन्क्लुजन येतात. कोणते, सम ए आर बी आणि दुसरं सम बी आर ए. एक्झाम्पल थ्रू जर सगळे बॉलर हे बॅट्समन आहेत असं जर सिनारिओ घेतला तर आपल्याला काय कन्क्लुजन बघायला मिळतात, काही बॉलर बॅट्समन आहेत आणि दुसरं कन्क्लुजन काही बॅट्समन बॉलर आहेत. हे इंटरचेंजेबल कन्क्लुजन्स आहेत आणि हे कन्क्लुजन आपल्याला इझी आहेत लक्षात ठेवायला. आणि दुसरा सिनारिओ, आता सम हा शब्द आपल्या स्टेटमेंट मध्ये आला, सम ए आर बी असा सिनारिओ आहे, त्यासाठी ही डायग्राम काढली ओके. पण कन्क्लुजन काय निघतं तर सम बी आर ए, म्हणजे काही बॉलर हे बॅट्समन आहेत असा सिनारिओ घेतला तर काही बॅट्समन पण बॉलर आहेत असं होऊ शकतं. सम ह्या स्टेटमेंट मध्ये ओव्हरलॅप जो झालेला सेक्शन आहे तिथं आपल्याला फोकस करायचा आणि त्यावरून आरामात आपल्याला खालचं कन्क्लुजन आपण मिळवू शकतो. म्हणजे जर स्टेटमेंट असेल सम ए आर बी तर त्याचं कन्क्लुजन काय असू शकतं, सम बी आर ए. एक्झाम्पल आपण एक घेऊयात, 2024 मध्ये आलेलं लेटेस्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे आपल्याला समजायला मदत येईल. क्वेश्चनला थोडं झूम करतो. क्वेश्चन आता पूर्ण तुम्हाला विजिबल आहे असं समजून आपण स्टेटमेंट कडे जाऊयात. काही वाघ बकऱ्या आहेत, इथं काही हा शब्द आलेला आहे. आपण पटकन आठवायचं की वेन डायग्राम कोणती येते, ती अर्धी अर्धीवाली. आणि कन्क्लुजन काय येतं, काही वाघ बकऱ्या आहेत म्हणल्यास काही बकरे वाघ आहेत, आपण जे शिकलोय त्यानुसार. या स्टेटमेंट वरून कन्क्लुजन काय इथं काढले ह्यांनी की काही बकरे वाघ नाहीत. रूल नंबर 1 आठवतो का तुम्हाला, जिथे की मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉझिटिव्ह सेंटेन्सचं कन्क्लुजन नेहमी पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह कधीच नसतं. मग वरती आहेत हा शब्द आहे आणि खालती नाहीत हा शब्द आहे, त्यामुळेच हा निष्कर्ष 1 हा चुकीचा असणार आहे. आता ज्या दोन ट्रिक्स तुम्हाला मी अगोदर सांगितल्या होत्या त्यानुसारच अर्धे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. निष्कर्ष 1 बद्दल आपण आपलं मत ठरवलेलं आहे. मग आता आपण पुढच्या विधानाकडे जाऊयात. विधान 2 काय म्हणते की सर्व राजकीय नेते हे बुद्धिमान असतात. आता इथं सर्व हा शब्द आपण पटकन हायलाइट करायचा आणि आपण वेन डायग्राम कशी काढणार, तर पहिल्यांदा राजकीय नेत्याचा छोटा सर्कल येईल आणि बुद्धिमान असतात असं म्हटलंय, बुद्धिमानची व्याप्ती मोठी आहे त्याच्यामुळं बुद्धिमान हा मोठा सर्कल येईल. म्हणजे बुद्धिमानचा मोठा सर्कल आणि त्यामध्ये छोटासा राजकीय नेत्याचा सर्कल असं येईल. ही वेन डायग्राम एकदा आपल्याला काढता आली तर आपल्याला पुढचं खूपच सोपं जाईल. या विधानाला अनुसरून त्यांनी निष्कर्ष कोणता दिलाय ते वाचूयात. काही राजकीय नेते बुद्धिमान असतात असा निष्कर्ष दिलाय. आताच मी तुम्हाला इथं वरती दाखवलं होतं की ऑल ए आर बी म्हटल्यावर दोन निष्कर्ष निघतात. पहिला निष्कर्ष सम ए आर बी आणि दुसरा निष्कर्ष सम बी आर ए. मग आता हे अल्टरनेटिव्ह आहे. मग इथं आपलं निष्कर्ष 2 जो आहे यामध्ये काय म्हणते, काही राजकीय नेते बुद्धिमान असतात, तर हा निष्कर्ष आपला खरा असणार आहे. म्हणजे पहा, ओव्हरऑल पाहिलं तर या पूर्ण प्रश्नावरून आपल्याला असं कळतं की विधान 1 साठी निष्कर्ष 1 हा चुकीचा असणार आहे आणि विधान 2 साठी जो निष्कर्ष 2 त्यांनी दिलेला आहे तो निष्कर्ष मात्र बरोबर असणार आहे. मग याचा ऑप्शन नंबर आपण निवडायचा की निष्कर्ष 2 फक्त बरोबर आहे. इतका सोपा हा सिनारिओ आहे आणि तुम्हाला हा प्रश्न नक्कीच कळालेला असेल असं मला वाटतं. इथून पुढच्या थेअरीकडे तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, ज्यामुळे तुम्हाला जास्त चांगला आउटपुट मिळेल. तर माझ्या असं लक्षात आलं की आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन हे 2 टाइप मध्ये डिवाइड होतात. म्हणजे 2च प्रकारच्या प्रश्नावर त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. तर यापैकी पहिला टाइप आपण इथे स्क्रीनवरती पाहणार आहोत. या पहिल्या टाइप मध्ये काही स्टेटमेंट आहेत आणि या स्टेटमेंट वरून आपण ही वेन डायग्राम पाहून काही कन्क्लुजन जे येणार आहेत ते खाली इथं मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. स्क्रीनवर तुम्ही थोडीशी माझी मायक्रो डिटेलिंग पाहू शकता
की ए ला जो ऑरेंज कलर दिलेला आहे तोच ऑरेंज कलरनं त्याचं सर्कल मी इथं दाखवलेलं आहे आणि बी ला जो ग्रीन कलर आहे त्याच कलरने बी चा सुद्धा सर्कल इथं मी शो केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी सी चा जो ब्ल्यू कलर आहे तोच ब्ल्यू कलरनं मी इथं त्याचा सर्कल दाखवला आहे. आता हे सगळं करण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला स्क्रीनवरच्या गोष्टी पटकन लक्षात राहाव्यात. तुम्हाला या गोष्टी लक्षात राहिल्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच याचा फायदा होतो. स्क्रीनच्या ह्या साईडला मी जेवढी मेहनत घेतोय तेवढीच तुम्ही स्क्रीनच्या त्या साईडला घ्या आणि 2 पावलं तुम्ही पण पुढे या आणि दोघ जण मिळून तुमची एक्झाम काढण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करू. तुम्ही हा टॉपिक दुसऱ्या कोणत्याही युट्यूब चॅनलवर लर्न करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला ते थोडंसं कठीणच जाणार आहे. कोणीही इतक्या सिंपल आणि साध्या पद्धतीने एक्सप्लेनेशन नाही दिलेलं. म्हणजे जितक्या गोष्टी ह्या सॉर्टेड करता येतील तेवढ्या मी सॉर्टेड करून व्हिज्युअली तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा, टाइप 1 कडे फोकस करूयात. इथं 2 स्टेटमेंट आहेत, ऑल ए आर बी, ऑल बी आर सी. ओके, हे 2 स्टेटमेंट आपल्याला कळाले. म्हणजे ए बी वर डिपेंड आहे आणि बी सी वर डिपेंड आहे असं इथं स्टेटमेंट मध्ये कनेक्शन दिलेलं आहे. आता माग झालेली ऑलची थेरी आपण पटकन आठवायची आणि ऑल मध्ये काय होतं, पहिली क्वांटिटी छोटी त्याच्यावर दुसरी क्वांटिटी मोठी. मग इथं काय होणार आहे, पहिल्या सेंटेन्स वरून आपल्याला काय येणार आहे, याचा सर्कल इथं तुम्हाला ऑरेंज केलेला दिसेल जो की छोटा असणार आहे आणि त्याच्या भोवती आणि त्याच्या शेजारीच बी चा ग्रीन वाला मोठा सर्कल असणार आहे. हे दोन्ही सर्कल मिळून पहिली आपली कंडिशन सॅटिस्फाय करतात. दुसरं जे स्टेटमेंट आहे ऑल बी आर सी, त्यासाठी काय, बी हा सर्कल छोटा असणार आहे आणि सी त्याच्या शेजारी मोठा असणार आहे. म्हणूनच मी इथं डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्यात मोठा सर्कल सी चा ब्ल्यू वाला तो बाहेर आहे बी च्या सुद्धा. म्हणजे ए छोटा असणार आहे, बी त्याच्यापेक्षा मोठा आणि सी त्याच्यापेक्षा मोठा. हा इतका साधा सॉर्टेड सीन आहे. आता नक्की लक्षात काय ठेवायचं आणि क्वेश्चन काय येतो ते आपण पाहायचे. तर पहा, जसं आपण इनसाइड जातो, इथं मी दाखवले इनसाइड जातो. इनसाइड जातो म्हणजे काय की सी पासून बी कडे आणि बी पासून ए कडे जसं जातो तसं फक्त समचे सेंटेन्स हे करेक्ट असतात. समचे कोणते सेंटेन्स, तर इथं पहा, सम बी आर ए हा सेंटेन्स करेक्ट आहे. सम बी आर ए ह्या मधल्या 2 सर्कलचं त्यांनी रिलेशन दाखवले आणि सम सी आर बी म्हणजे ह्या बाहेरच्या 2 सर्कलचं त्यांनी रिलेशन दाखवले. आणि हे दोन्ही सिनारिओ खरे आहेत का, तर हो, आपण ऑलच्या सेंटेन्स मध्ये ऑलरेडी समची जादू पाहिली होती आणि त्या जादूनुसार हे दोन्हीही सेंटेन्स हे बिलकुल करेक्ट आहेत. इथे लक्षात ठेवायची बाब म्हणजे आपण इनसाइड जातोय तेव्हा समचे सेंटेन्स खरे आहेत, तेवढंच तुम्ही पाठ केलं पाहिजे. आता आउटसाइडचा सिनारिओ मी इकडच्या साईडला लिहिलेला आहे की मी ए पासून बी कडे आणि बी पासून सी कडे असं आउटसाइड जातोय. तर आउटसाइड मध्ये मात्र ना ऑल आणि सम हे दोन्ही कन्क्लुजन बरोबर असणार आहेत. कसे, तर पाहूयात. ऑल ए आर बी हे सेंटेन्स खरं असणार आहे. ओके, ठीक आहे, दिसते का ऑल ए आर बी, हो आहेत, खरं आहे हे सेंटेन्स. ओके, दुसरे सेंटेन्स काय, ऑल बी आर सी, हे पण सेंटेन्स खरं आहे. ह्या बाहेरच्या 2 सर्कलला अनुसरून ते सेंटेन्स आहे आणि हे सुद्धा खरं आहे. हे दोन्ही ऑलचे सेंटेन्स झाले जे की आपले एकदम ट्रू असणार आहेत. आणि त्याच्या खालचे हे जे 2 स्टेटमेंट आहेत ते कशाचे आहेत, समचे. सम ए आर बी म्हणजे सम ए आर बी असं आहे ते सिनारिओ. हे कन्क्लुजन सुद्धा ट्रू असणार आहे आणि त्याच्या पुढचं कन्क्लुजन म्हणजे सम बी आर सी हे सुद्धा कन्क्लुजन ट्रू असणार आहे. म्हणजे पहा, जर आपण इनसाइड जात असू, लगतचे 2 जे सर्कल आहेत त्या 2 मधले समचेच वाक्य आपले बरोबर असणार आहेत. आणि जर आपण आउटसाइड जातोय तर शेजारच्या 2 सर्कल मध्ये ऑल आणि समचे दोन्ही वाक्य आपले बरोबर येणार आहेत. हे तुमच्या फिक्स डोक्यात बसले असेल असं समजून एक्झाम्पल कडे थोडंसं वळूयात. इथं तुम्हाला 2 एक्झाम्पल स्क्रीनवर दिसतात आणि हे दोन्ही प्रश्न सिमिलर आहेत आपल्या अगोदरच्या सिनारिओ सोबत, ज्यामध्ये की दोन्ही स्टेटमेंट मध्ये ऑल ऑल हा शब्द असणार आहे. इथं पहिला क्वेश्चन 2021 चा आपण पाहणार आहोत. या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की सर्व पक्षी पांढरे आहेत. सर्व हा शब्द आपल्याला लक्षात आला. मग इथं मी पक्षाचा सर्कल काढतो. पहिल्यांदा हा पक्षाचा सर्कल असणार आहे ब्ल्यू वाला आणि पांढरे आहेत आणि ग्रीन मध्ये मी पांढऱ्याचा सर्कल काढतो. हे पांढरे आहेत म्हटले. मग पक्षाचा छोटा सर्कल आणि पांढऱ्याचा मोठा सर्कल झाला. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, तर सर्व पोपट पक्षी आहेत. आता इथं सर्व वर आपण परत एकदा फोकस करायचा आणि सर्व पोपट पक्षी आहेत. मग पोपट हा पक्षाच्या सर्कल मध्ये छोटा सर्कल अजून असणार आहे. रेडने काढतो तर छोटा सर्कल, हा छोटा सर्कल कशाचा असणार आहे, पोपटचा असणार आहे. मग हा असा सिनारिओ काहीसा झालेला आहे तुमच्या समोर. काय झालंय
सर्वात छोटा पोपटचा सर्कल, त्यानंतर पक्षाचा सर्कल, सर्वात बाहेरचा ग्रीन हा पांढऱ्याचा सर्कल असणार आहे. मग ही वेन डायग्राम लक्षात आल्यानंतर आपण कन्क्लुजन कडे वळूयात की कन्क्लुजन काय म्हणतोय. पहिलं, काही पक्षी पांढरे आहेत. आता इथं सर्व पक्षी पांढरे आणि इथं काही पक्षी पांढरे, मग हा सिनारिओ आपल्याला या स्क्रीनशॉट नुसार बरोबर येतो आपला. मग हे कन्क्लुजन बरोबर असणार आहे की सर्व पक्षी पांढरे आहेत म्हटल्यामुळं काही पक्षी पांढरे असू शकतात डेफिनेटली. वेन डायग्राम वरून पण तुम्हाला हे लक्षात येईल. पुढचा निष्कर्ष काय की काही पोपट पांढरे आहेत. मग पोपटचा सर्कल आपल्याला लाल आहे आणि आउटसाइड वाला सगळ्यात मोठा ग्रीन वाला सर्कल हा कशाचा झाला, पांढऱ्याचा झाला. मग काही पोपट पांढरे आहेत म्हटले, आहेत का, तर हो डेफिनेटली हे बरोबर आहे की ह्या दोन्ही विधानाच्या कन्क्लुजन थ्रू आपण असं म्हणू शकतो की काही पोपट पांढरे आहेत. ह्या स्क्रीनशॉट मध्ये पण तुम्हाला तो रोल दिसेल. असं असल्यामुळे काय काय बरोबर आपलं असू शकतं, तर पहा, निष्कर्ष 1, निष्कर्ष 2 हे दोन्ही निष्कर्ष आपले बरोबर आहेत. पुढचा निष्कर्ष काय की सर्व पोपट हिरवे आहेत. पोपटचा सर्कल कुठे आहे, तर मध्ये तो छोटासा सर्कल पोपटचा आहे आणि हिरवे आहेत. आता हे हिरवे असा शब्द वरती कुठं आपल्याला विधानांमध्ये ह्या दोन दिसतोय का, तर बिलकुल नाही. मग हा हिरवा कुठं आला, तर हा रिअल लाईफ सिनारिओ घेतलाय त्याने. आपल्याला त्याच्यावरून काय लेणं देणं आहे का, तर बिलकुल नाही. आपल्याला जेवढं स्टेटमेंट मध्ये दिलंय तेवढंच आपल्याला कन्क्लुजन मध्ये शोधता येतं. तर इथे हिरवे हा शब्द आलेला आहे ज्याचा की काही संबंध नाही, म्हणून हा निष्कर्ष बिलकुल चुकीचा असणार आहे. त्याच्या पुढचा चौथा निष्कर्ष काय आहे, तर काही पक्षी पांढरे नाहीत. ह्या ट्रिक नुसार तुम्हाला लवकर लक्षात येईल की दोन्ही स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह असताना तुमचा निष्कर्ष हा निगेटिव्ह असू शकतो का, तर बिलकुलच नाही. मग हाही निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 की फक्त पहिला आणि दुसरा निष्कर्ष बरोबर आहे हे इथं आपण कन्क्लूड करू शकतो. बघा किती सोपं गेलं आपल्याला हे काढणं. आणि हेच सगळं तुम्ही इनसाइड आउटसाइडच्या रूलनं जर आपण पाहायला गेलं तर इथं काय होतं की पहिला निष्कर्ष काही पक्षी पांढरे आहेत, हा निळ्या पक्षाचा सर्कल आहे आणि पांढऱ्याचा सर्कल कोणता आहे, आउटसाइडचा आहे. आणि आपण मधून बाहेर येतोय. मधून बाहेर येत असल्यामुळे सर्व आणि काही हे दोन्ही स्टेटमेंट आपले बरोबर असणार आहेत. आणि इथं काहीचं सेंटेन्स हे आपलं डोळे झाकून बरोबर असणार आहे. यात कोणतंही लॉजिक लावायची जास्त गरज नाही. इथं दुसरं सेंटेन्स आहे काही पोपट पांढरे आहेत. आता पोपटचा सर्कल हा लाल सगळ्यात छोटावाला आणि तिथून आपण पांढऱ्याचा सर्कल म्हणजे पूर्ण आउटसाइड आलेलो आहोत. तरी सुद्धा मधून बाहेर तर आलोत ना. मग आउटसाइडच्या सेंटेन्स मध्ये काय, सम आणि ऑल हे दोन्ही खरे असणार आहेत. आणि इथं त्याच्यापैकी सम आहे म्हणून हे सुद्धा खरं आहे. तर तुम्हाला हा प्रश्न वेन डायग्राम न पण सोडवता येतो आणि इनसाइड आउटसाइडच्या रूल न सुद्धा सोडवता येतो. खूप छान हा प्रश्न डिझाईन केला होता असं मी मानतो. हा 2016चा प्रश्न. विधान पहिलं काय म्हणते की सर्व सफरचंद आंबे आहेत. इथं सर्वला मी लगेच टिक करून घेतो. मग सर्व सफरचंद म्हणल्यामुळे काय असणार आहे, तर इथं मी रेड सर्कल हा सफरचंदचा काढतो छोटा आणि सर्व सफरचंद काय असणार आहेत, आंबे आहेत. आंब्याचा सर्कल हा मी असा मोठा काढतो. ठीक आहे. आता तिथून पुढचं सेंटेन्स काय आहे की सर्व आंबे केळी आहेत. केळीचा सर्कल कुठे येईल, तर आउटसाइड असा पूर्ण मोठावाला येईल. तर हा केळीचा सर्कल आहे. म्हणजे इथं मी के लिहितो, इथं मी काय लिहू, आंबे ये लिहितो आणि मध्ये मात्र सफरचंद यस लिहितो. ह्या आपल्या छोट्या छोट्या ट्रिक आपणच शोधायच्या असतात. निष्कर्ष पाहूयात. सर्व सफरचंद केळी आहेत. आता इथं तुम्ही पहा सर्व सफरचंदचा सर्कल छोटा आहे आणि तिथून आपण कुठं केळीच्या सर्कल मध्ये म्हणजेच आउटसाइड येतो. आणि आउटसाइडच्या रूल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑल आणि सम हे दोन्ही सेंटेन्स खरे येतात म्हणून हा निष्कर्ष आपला खरा जाणार आहे. पुढचा निष्कर्ष कोणता आहे की काही केळी आंबे आहेत. आता केळी इथं आहे आणि आंबे इथं आहेत आणि आपण केळी आंबे म्हणून आपण इनसाइड जातोय. मग इनसाइड जाताना काय रूल आहे की फक्त समचे सेंटेन्स करेक्ट आहेत आणि इथं काय सेंटेन्स आहे की काही केळी आंबे आहेत. मग बरोबर आहे का ते, तर हो हा पण सेंटेन्स डोळे झाकून बरोबर असणार आहे. आता हा प्रश्न तर आपण क्लिअरली इनसाइड आउटसाइडच्या रूलवर केलेला आहे. आणि वेन डायग्राम वर करायचं म्हटलं तरी तुम्ही डायग्राम मध्ये जर पाहिलं तर इथं लक्ष द्या. निष्कर्ष पण आपण पहिल्यापासून पाहूयात की सर्व सफरचंद केळी आहेत. सफरचंद मध्ये आहेत, केळी आउटसाइड आहेत, त्याच्यामुळे ते असणारच आहे. बरोबर आहे. आणि काही केळी आंबे आहेत. आता इथं केळी आहे, इथं आंब्याचा सर्कल ग्रीन वाला आहे आणि काही केळी आंबे
बिलकुलच आहेत. म्हणजे हा जो शेडेड केलेला पार्ट आहे तो काही केळी आंबे आहेत, आणि जे केळी आंबे नाहीत तो कोणता पार्ट आहे, तर इथं ब्ल्यू मध्ये तो पार्ट दाखवतो मी. हा जो ब्ल्यू केलेला आहे पार्ट तो मी काय, जे आंबे नाहीत अशा केळी आहेत. आणि बाकीचं मात्र हे ग्रीन मध्ये मी शो करतो की हा पार्ट मात्र ह्या अशा केळी आहेत ज्या की आंबे आहेत. मग एवढ्या साध्या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही निष्कर्ष घेता आलेले आहेत. मला असं वाटतं की इथं तुमचा 75% अभ्यास झालेला आहे. आतापर्यंत आपण ट्रिक्स पाहिल्या, त्यावरून काही थेरीज पाहिली, आणि त्या थेरीवरून आपण एक्झाम्पल सुद्धा घेतले, आणि हे एक्झाम्पल आपल्याला आलेले पण. जसं आपण टाईप 1 पाहिला होता तसाच हा टाईप 2 आहे. या टाईप 2 मध्ये काही स्टेटमेंट आहेत, त्यांचे कन्क्लुजन आहेत, हे कन्क्लुजन कसे ट्रिकने लक्षात ठेवायचे ते पण आहे, आणि इथं वेन डायग्राम सुद्धा दिलेली आहे. तर साधा आणि सोपं गणित आहे, पण तुम्ही थोडंसं लक्ष दिलं आणि या स्लाइडला लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप सोपं जाणार. मग याचं पोस्टमार्टम आपण आता करूयात टाईप 2 चं. काय म्हणतोय स्टेटमेंट मध्ये, ऑल ए आर बी. मग ए हा सर्कल इथं छोटा दिसतोय तुम्हाला ऑरेंज मध्ये, आणि त्याच्या आउटसाइड आपल्या बी चा सर्कल ग्रीन मध्ये काढलेला आहे. ऑल ए आर बी साठी ही डायग्राम आपण अगोदर सुद्धा खूप वेळ पाहिलेली आहे. ओके, ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय आहे की सम बी आर सी. ओके, सम बी, इथं हा ग्रीनचा बी चा सर्कल दिसतोय, आणि सम बी आर सी. तसं असताना सी हा ए वर सुद्धा थोडासा इम्प्लिमेंट होणार आहे, आणि इथं तुम्ही त्यांची ओव्हरलॅपिंग पाहू शकता. या एरियामध्ये सी आणि ए ओव्हरलॅप झालेले आहेत, आणि आपल्याला मेन हेतू कोणता आहे, हा सी आणि हे बी ह्यांचं ओव्हरलॅपिंग हा आपला इथं मेन उद्देश आहे तसं तर. मग आता याचे कन्क्लुजन आपण थोडेसे व्यवस्थितपणे पाहून घेऊयात. काय म्हणते कन्क्लुजन मध्ये, पहिलं कन्क्लुजन आहे सम बी आर ए. इथं ए आणि बी चं रिलेशन काय आहे, ऑलचं आहे, आणि त्यावरून सम हे सेंटेन्स आपलं खरंच असणार आहे, त्यात लक्षात ठेवण्याची जास्त काही गरज नाही. इथं सम ए आर सी, हा तुम्ही ए वरून बी कडे जाताय आणि बी वरून सी कडे जाताय, त्याच्यामुळे तुमचं हे कन्क्लुजन खरं असणार आहे. आणि जर तुम्ही इथं रिव्हर्स केलं, बी आणि सी ची जागा जर इंटरचेंज केली, इथं बी टाकला आणि इथं सी टाकला, तर मात्र हे कन्क्लुजन खोटं राहणार आहे. मग तुम्हाला सिंपल पद्धतीने ए आणि सी चं रिलेशन कळाले असेल की सी सुद्धा ए वर ओव्हरलॅप होणार आहे, त्याच्यामुळे दोघातही समचे सेंटेन्स हे मात्र खरे येणार आहेत. पण त्यासाठी डायरेक्शन कोणती पाहिजे तुमची, ह्या स्टेटमेंट साठीची कोणती डायरेक्शन पाहिजे, तर ए टू बी आणि बी टू सी. म्हणजे इथं ए टू बी जायला पाहिजे आणि इथं बी टू सी गेलं पाहिजे, तरच हे दुसरं जे कन्क्लुजन आहे ते मात्र खरं असणार आहे. त्याच्या पुढे जाऊन काय कन्क्लुजन की नो ए आर सी. आता डायग्राम मध्ये काय दिसतंय की ए आणि सी ओव्हरलॅप झालेत, आणि इथं कन्क्लुजन काय सांगतंय की नो ए आर सी, म्हणून मी इथं क्रॉस मार्क टाकलेला आहे. हे कन्क्लुजन बिलकुल येणार नाही. दुसरं कन्क्लुजन कोणतं आहे, तर सम सी आर नॉट ए. आता इथं सम आर नॉट, आता इथं दोन्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत, आणि इथं मात्र कन्क्लुजन त्यांचं नॉट म्हणून निगेटिव्ह दिलेलं आहे, म्हणून हे सुद्धा कन्क्लुजन खोटं राहणार आहे. म्हणून इथं पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि पॉझिटिव्ह आउटपुट कडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओव्हरऑल ही स्लाइड तुम्हाला नक्कीच लक्षात राहील ही मी अपेक्षा करतो, आणि नाही लक्षात राहिली तर स्क्रीनशॉट मारा आणि लक्षात ठेवा. आता तुम्ही विचार करत असणार की टाईप 2 तर फारच सोपं आहे, आणि सर एवढा फोकस का करतायत यावर, तर लक्षात घ्या स्क्रीनवर असलेले 6ही क्वेश्चन हे टाईप 2 वरच डिपेंड आहेत, आणि मॅक्झिमम वेळा हेच एक्झाम मध्ये टार्गेट केले जातात. कारण या टाईप 2 मध्ये थोडंसं कन्फ्युजन सगळ्यांना होतं, आणि काय कन्फ्युजन होतं ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दिसेलच. अगदी लेटेस्ट म्हणजेच 2023, 20, 19 हे सुद्धा क्वेश्चन इथं आलेले आहेत. मोस्ट प्रोबॅबली अपकमिंग सेट एक्झाम मध्ये टाईप 2 वर क्वेश्चन नक्कीच येईल असं मला वाटतं. इथं आपण टाईप 2 चा पहिला क्वेश्चन पाहू, तो म्हणजे 2019 मध्ये आलेला. या क्वेश्चन मध्ये ऑल आणि समचे स्टेटमेंट्स असणार आहेत, आणि या स्टेटमेंट वरून आपल्याला टाईप 2 प्रकारे कन्क्लुजन काढायचे. तर पाहूयात, सोपंच आहे. सर्व गाढव कष्टाळू आहेत. गाढवाचा छोटा सर्कल असणार आहे आणि त्यामध्ये कष्टाळूचा सर्कल असणार. पुढचं विधान काय म्हणते, काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. कष्टाळू प्राणी आणि मानव यामध्ये छोटासा पोर्शन हा ओव्हरलॅप करणार आहे तुमचं. कन्क्लुजन कडे वळूयात. पहिलं कन्क्लुजन आहे काही गाढव कष्टाळू आहेत. मग इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते की गाढवाचा काय सर्कल आहे जो की कष्टाळूच्या सर्कलच्या मध्ये आहे. इथं आपण सर्वचे सेंटेन्स वापरून हे सांगू शकतो की काहीचा सिनारिओ इथं सुद्धा खरा असणार आहे, आणि त्यामुळेच इथं हे निष्कर्ष बरोबर असणार आहे आपला.
आणि दुसरा निष्कर्ष काय आहे तर काही गाढव मानव आहेत. जसे वेन डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे गाढवाचा सर्कल आणि मानवाचा सर्कल ओव्हरलॅप झालेला आहे. आणि इथं आपण अगोदर पण सांगितलं होतं कोणत्या या स्लाइड मध्ये ए आणि सी चं रिलेशन आहे आणि इथं म्हटलेलं आहे की सम ए आर सी. आणि त्याचप्रमाणे अगदी आपण इथं सुद्धा सांगायचंय की काही गाढव मानव आहेत. हे सेंटेन्स खरं असणार आहे. म्हणजे दोन्ही निष्कर्ष आपले बरोबर आहेत या प्रश्नासाठी. होपफुली तुम्हाला असा प्रश्न एक्झाम मध्ये क्लोन म्हणून आला किंवा वेगळ्या प्रकारे विचारण्यात आला तरी तुम्हाला सोडवता येईल. याच्यात सिमिलर आलेल्या 2017च्या प्रश्नाचा आपण पोस्टमार्टम इथं करूयात. या प्रश्नामध्ये सुद्धा ऑल आणि सम चा सिनारिओ दिलेला आहे. काय म्हणतोय पाहूयात की सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकारणी आहेत. सामाजिक कार्यकर्त्याचा सर्कल असणार आहे आणि त्याच्या आउटसाइड राजकारण्यांचा सर्कल असणार आहे जे की तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये इथं दिसतच असेल. आणि दुसरं स्टेटमेंट आहे काही राजकारणी व्यावसायिक आहेत. व्यावसायिकचा जो सर्कल आहे तो ओव्हरलॅप करणार आहे राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यासोबत. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथं डायरेक्शन पहा की सामाजिक कार्यकर्ते राजकारणी अशी डायरेक्शन आहे आणि इथं राजकारण्यापासून परत आपण व्यावसायिकाकडे गेलोय. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते हे व्यावसायिक आहेत म्हणजे ए टू सी ह्यांचं रिलेशन खरं असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता निष्कर्षाकडे तसंच आपण वळूयात. काय म्हणतोय निष्कर्ष पहिला की एकही सामाजिक कार्यकर्ता राजकारणी नाही. नाही म्हटलेलं आहे. नाही म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. आणि तुम्हाला हे लक्षातच असेल की हे दोन्ही जे वरचे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत, हे दोन्ही जे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत हे स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह आहेत आणि याच्यासाठी तुमचं कन्क्लुजन हे नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. ट्रिक नुसार आपल्याला या निष्कर्षाबद्दल निर्णय घ्यायला वेळ लागणार नाही अजिबातच. त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष काय म्हणतोय सर्व राजकारणी व्यावसायिक आहेत. तर इथं पहा राजकारण्याचा सर्कल आणि व्यावसायिकाचा सर्कल हा ओव्हरलॅप झालाय पण पूर्णतः झालाय का नाही. कारण इथं काय आहे राजकारणी आणि व्यावसायिकामध्ये हे जे विधान 2 आहे या विधान 2 नुसार काही राजकारणी व्यावसायिक आहेत हे सेंटेन्स आहे. आणि काही राजकारणी व्यावसायिक आहेत म्हणले सर्व राजकारणी थोडीच व्यावसायिक राहणार आहेत बिलकुलच नाही. वेन डायग्राम मधून पण आपल्याला ते कळतं. त्यामुळे हे पण सेंटेन्स चुकीचं आहे आणि यामुळे ऑप्शन नंबर डी दोन्ही कन्क्लुजन चुकीचे आहेत हे आपण इथं सांगू शकतो. 2023च्या प्रश्नामध्ये सम आणि ऑलचाच फॉर्मॅट आहे. फक्त कसं तिथं ऑल हे सुमडीत कोंबडी दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ नये की तिथं ऑलचं सेंटेन्स आहे पण ते तिथं एक्झिस्ट करतं. पाहूयात याचा सिनारिओ काय म्हणतो की काही प्राणी बुद्धिमान आहेत म्हणजे प्राण्याचा सर्कल येईल आणि त्यावर ओव्हरलॅप असा बुद्धिमानचा सर्कल येईल. ओके. माकडे बुद्धिमान प्राणी आहेत. माकडे बुद्धिमान आहेत म्हणजे सर्व माकडे बुद्धिमान आहेत आणि यानुसार माकडांचा सर्कल हा बुद्धिमानच्या सर्कलच्या थोडस मध्ये असणार आहे आणि त्यामुळे काय होईल ही वेन डायग्राम पटकन लक्षात येईल. आता या वेन डायग्राम नुसार निष्कर्ष काय म्हणतायत की सर्व माकडे बुद्धिमान आहेत. ह्या सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माकडे बुद्धिमान आहेत म्हणजे सर्व माकडे बुद्धिमान आहेत. हो त्याच्यात काही वेगळं नाही. त्याच्यामुळे हे निष्कर्ष बरोबर आहे. पुढचा निष्कर्ष काय की घोडे बुद्धिमान आहेत. आता घोडे कुठून आले. घोड्याचा तर काय संबंधच नाही. इथं प्राणी हा शब्द दिल्यामुळे त्यांनी इथं तुम्हाला ट्रिक करण्यासाठी घोडे हे दिला. पण तुम्हाला माहिती की या प्रश्नात तुम्ही घोड्यांकडे नीट लक्ष दिलं नाही तर तुमचे घोडे लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कळतंय की हे निष्कर्ष एकदम चुकीचा आहे कारण स्टेटमेंट मध्ये हे जे वरचे 2 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत या 2 स्टेटमेंट मध्ये कुठेही घोडा नाहीये आणि घोडा नसल्यामुळे त्याबद्दलचा निष्कर्ष सुद्धा बिलकुल चुकीचा आहे. वाचायची सुद्धा गरज नाही. म्हणून पहिला निष्कर्ष बरोबर दुसरा निष्कर्ष चूक. 2020च्या क्वेश्चन मध्ये सुद्धा ऑल आणि समचा सिनारिओ आहे पण हा सिनारिओ थोडासा वेगळा वर्क करतो. कसा ते आपण पाहूयात. विधानाकडे वळूयात की सर्व खेळाडू रागीट आहेत म्हणजे खेळाडूचा छोटा सर्कल असणार आहे आणि त्याच्या शेजारी मोठा हा रागीटचा सर्कल असणार आहे आणि रागीटच्या सर्कल मध्येच सगळे खेळाडूचा सर्कल येणार आहे. आणि पुढचा सेंटेन्स आहे काही राजकारणी रागीट आहेत. ओके. मग राजकारण्याचा जो सर्कल आहे तो सर्कल आणि रागीटचा सर्कल एकमेकावर ओव्हरलॅप करणार आहे. वेगळे सर्कल असणार आहेत हे पण त्यांचा काहीसा पोर्शन हा एकमेकावर येणार आहे. पण इथे एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे खेळाडू रागीट आहेत असे इथं म्हटलेलं आहे आणि राजकारणी सुद्धा रागीट आहेत असे इथं म्हटलेलं आहे. म्हणजेच या सेंटेन्सची डायरेक्शन ही ए टू बी आणि दुसऱ्या सेंटेन्स साठी सी टू बी. इथं बी मी कशाला म्हणतोय तर रागीटला म्हणतोय. ए हे खेळाडू झाली
बी म्हणजे रागीट झाले आणि राजकारणी म्हणजे सी झाले. ही अशी जर डायरेक्शन आली तर मी तुम्हाला परत एकदा तुमच्या समोर येऊन सांगतो की अशा केससाठी ही अशी वेन डायग्राम येणार नाही. वेन डायग्राम कशी येईल तर ज्यामध्ये सी आणि ए च बिलकुल कनेक्शन नसेल अशी वेन डायग्राम येणार आहे. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. ए टू बी आणि सी टू बी आपण चाललोय. ह्या जर्नीमध्ये आपल्याला सी आणि ए ला बिलकुल कनेक्शन दाखवायचं नाही. आपली ही जी कंडिशन आहे समवाली, ही कंडिशन आपली खरी राहिली असती, ही सम ए आर सी, कारण ह्यांचा कनेक्शन इथं तुम्ही इथं पाहू शकता. आपल्या सिनारिओ मध्ये हे असं झालेलं आहे, ए टू बी आणि बी टू सी. त्यामुळे काय होईल की समवाली ती कंडिशन ए आणि सी चं कनेक्शन दाखवणारी ही खोटी राहणार आहे, ती चुकीची होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याला व्यवस्थितपणे टॅकल करायचंय. निष्कर्षाकडे वळूयात की पहिला निष्कर्ष, काही राजकारणी रागीट नाहीत. इथं नाहीत ह्या शब्दासोबत मला प्रॉब्लेम आहे, कारण वरचे दोन्ही विधान हे पॉझिटिव्ह आहेत. नाही ह्या शब्दामुळं हे निष्कर्ष काय होत चाललंय, निगेटिव्ह होत चाललंय. त्याच्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे. आणि पुढचा निष्कर्ष पाहूयात की काही खेळाडू राजकारणी आहेत. इथं आलंच पहा, खेळाडू आणि राजकारणीचा आपल्याला संबंध दाखवायचा नाहीये या केससाठी, आणि त्यामुळेच आपलं हे निष्कर्ष सुद्धा चुकीचा असणार आहे. हा निष्कर्ष केव्हा बरोबर होईल, जर आपली गाडी ए टू बी बी टू सी जात असेल, जसं की ह्या स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे, तरच केवळ आणि केवळ तेव्हाच हा निष्कर्ष बरोबर होणार आहे 2 नंबरचा. आणि अदरवाईज जे सध्या चालू आहे त्यासाठी काय होईल, हा निष्कर्ष चुकीचा असणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय होईल की दोन्ही निष्कर्ष हे चुकीचे आहेत, असं आपलं याचं उत्तर असणार आहे. आपला निष्कर्ष 1 हा चुकीचा झाला नाही ह्या शब्दामुळं, आणि निष्कर्ष 2 हा चुकीचा झाला कारण मी आताच एवढं मोठं बोललोय तुम्हाला. लक्षात ठेवा ते. या शेवटच्या स्लाइड मध्ये मी 2 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि दोन्ही क्वेश्चन मध्ये थोडासा काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे आन्सर की मध्ये दिलेले उत्तर आणि इन जनरल निघणारे उत्तर यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे हे मी प्रश्न एकाच स्लाइडवर घेतलेले आहेत. तर आपण पाहूयात या प्रश्नांकडे की काय म्हणतोय प्रश्न. पहिलं स्टेटमेंट आहे, सर्व वाघ शूर आहेत. ओके ठीक आहे, मग वाघाचा सर्कल छोटा आणि क्षूरचा सर्कल मोठा असणार आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, काही क्षूर प्राणी दयाळू आहेत. या दोन्ही स्टेटमेंट वरून आपल्याला असं कळतं की वाघ म्हणजे ए पासून बी कडे आपण गेलेलो आहेत आणि परत बी पासून सी कडे गेलेलो आहेत. त्याच्यामुळे इथं काही वाघ दयाळू आहेत हे जे कन्क्लुजन आहे हे डेफिनेटली बरोबर यायला पाहिजे. पण आन्सर की मध्ये मात्र हे चुकीचं असं दिलेलं आहे. बद्दलची सुद्धा एक चूक सेट भवनच्या लक्षात आणून द्यावी लागणार आहे. तर त्याबद्दलची ही चूक सेट एक्झाम वाल्यांकडून झालेली आहे. आणि दुसरा जो निष्कर्ष आहे तो आहे की टाम वाघ आहे म्हणून तो क्षूर आहे. आणि अगोदर पण मी हे बोललो होतो की इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन हे सेट भवननं थांबवलं पाहिजे, त्यामुळे असा टाम वगैरे असा प्रॉब्लेम येतो. तर असो, आपल्याला काय करायचं, आपण क्वेश्चन कडे वळूयात की सगळ्यात महत्वाचं टाम वाघ आहे हे त्यांनीच स्टेटमेंट दिलेलं आहे ऑलरेडी, आणि म्हणून तो क्षूर आहे असा एक निष्कर्ष आहे. आणि हा निष्कर्ष खरा आहे. जर टाम वाघ आहे तर तो शूर असणार आहे, आणि त्यामुळे हा निष्कर्षही बरोबर येतो. म्हणजे या प्रश्नाचे दोन्ही निष्कर्ष बरोबर यायला हवेत, पण आन्सर की मध्ये मात्र फक्त निष्कर्ष 2 बरोबर आहे एवढं दिलेलं आहे. पण सिलॉजिझमच्या स्ट्रॅटेजीज नुसार निष्कर्ष 1 हा शुअर शॉट बरोबर येतो. आता तुम्ही बाकीच्या चॅनलवर हा प्रश्न पाहिला तर त्यांनी ह्या प्रश्नातून पळ काढलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, डायग्राम काढतानाच वाघ आणि दयाळूचे सर्कल हे वेगळे केलेले आहेत, आणि त्यामुळे ते सांगितलेलं डायग्राम काढतानाच त्यांनी वाघ आणि दयाळूचा सर्कल अलग ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना निष्कर्ष 1 हा चुकीचा आहे हे दाखवण्यास मदत झाली. पण ऍक्च्युअली मध्ये तो सिनारिओ तसा होत नाही. दोन्ही निष्कर्ष आपले इथं बरोबर येतात. आणि दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. 2018चा हा प्रश्न आहे. या 2018च्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय की सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी मानव आहेत. म्हणजे काय होईल की सर्व प्राणी बुद्धिमान असणार आहेत, म्हणजे प्राण्याचा छोटा सर्कल, बुद्धिमानचा मोठा सर्कल, आणि सर्व बुद्धिमान गोष्टी मानव आहेत म्हणजे मानवाचा तिसरा मोठा सर्कल येईल. ओके, 3 सर्कलचा हा म्हणजे सर्व ऑल साठीचा आपल्याला
सिनारिओ इथं मिळालेला आहे आणि त्यानुसार ही वेन डायग्राम मिळाली जी की तुम्हाला स्क्रीनवर दिसते. आणि दुसरं स्टेटमेंट असं आहे की काही मुले निष्पाप आहेत. हे दोन्ही स्टेटमेंट हे वेगवेगळ्या कंडिशनचे आहेत की काही मुले निष्पाप आहेत. आता याचं असं होतं की पहिल्या विधानाला अनुसरून पहिला निष्कर्ष आहे, दुसऱ्या स्टेटमेंटला अनुसरून दुसरं कन्क्लुजन आहे. मग पहिल्या स्टेटमेंटसाठी निष्कर्ष काय की काही प्राणी मानव आहेत. मग आता तुम्हाला डायग्राम मध्ये काय दिसते की प्राणी आहेत ते छोटा सर्कल, प्राणी हे छोट्या सर्कल मध्ये आहेत आणि मानव हे मोठे आहे. आणि सर्वच्या सिनारिओसाठी आपल्याला काय सम हे स्टेटमेंट बरोबर राहणार आहे. म्हणजे आपण आउटसाइड जातोय आणि आउटसाइड जाताना आपल्याला काय होतंय की सम आणि ऑल हे दोन्ही स्टेटमेंट खरे राहतात. त्यामुळे निष्कर्ष 1 हा इथं बरोबर आहे. आता निष्कर्ष 2 बद्दल आपण निर्णय घेऊ की काही मुले निष्पाप नाहीत. आता टेक्निकली जर इथं पाहिलं तर हे नाहीत ह्या शब्दामुळं इथं हा निष्कर्ष चुकीचा यायला पाहिजे. पण तरी सेट एक्झाम मध्ये याचं उत्तर मात्र बरोबर दिलेलं आहे आणि त्यामुळे मला हे प्रॉब्लेमॅटिक वाटते. तरी सुद्धा तुम्ही एक लक्षात ठेवा, आपल्या रेग्युलर मेथडनुसार त्यांनी मे बी नंतर करेक्शन केलेलं असू शकते. हा निष्कर्ष निगेटिव्हच्या सिनारिओमुळे चुकीचा असणार आहे, यात काही वाद नाही. त्यामुळे फक्त निष्कर्ष 1 ह्या प्रश्नामध्ये बरोबर येणार आहे. तरी ह्या दोन्ही प्रश्नाच्या उत्तराबद्दल सेट एक्झाम हे कन्फ्युजच आहे, पण आपण आपली क्लिअरिटी ठेवली पाहिजे. 2015च्या प्रश्नामध्ये दोन्ही निष्कर्ष बरोबर येतात आणि 2018च्या प्रश्नामध्ये मात्र निष्कर्ष 1 केवळ बरोबर येतो, निष्कर्ष 2 हा चुकीचा येतो, असं मी ठामपणे इथं सांगू शकतो. तर आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि तुमचं सिलॉजिझमची तयारी पूर्ण झाली असं मी समजतो. थोडंसं ज्यांना याचं काहीच बॅकग्राऊंड माहित नाही त्यांना हे लेक्चर थोडंसं हेवी जाईल, पण तरी तुम्ही हे लेक्चर रिपीट मध्ये पहा आणि डेफिनेटली तुमचे 2 मार्क इथे फिक्स होतील याची मला खात्री आहे.